म्हणजे मागच्या वेळेस आपण स्थूलता या विषयावर बोललो होतो. स्थूलता म्हणजे वजन वाढणं. ह्या वजन वाढण्याची कारणं काय आहेत आणि हे वजन वाढलं तर आपल्याला कोणकोणते आणखी आजार होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलाच होता. आता आपण बोलणार आहोत या मोटाप्यावरचे किंवा स्थूलतेवरचे उपाय काय आहेत ते. चला तर मग बघूयात या स्थूलतेवर आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते. मंडळी, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा. आधुनिक शास्त्र काय सांगतं की तुम्ही जेवढ्या कॅलरीज खाल्ल्यात तेवढ्या तुम्ही बर्न नाही केल्या. तुम्ही नुसतं बसून तुमची सिलेंडरी लाईफस्टाईल असेल आणि तुम्ही त्या बर्न करू शकला नाही तर तुमचं वजन वाढू शकतं, स्थूलता वाढू शकते. पण आयुर्वेद असं म्हणतं की तुमच्या शरीरातले अग्नी चांगले असतील तर तुमची स्थूलता वाढत नाही. तुमचा जठराग्नी चांगला असेल, तुमचा लिव्हरमध्ये असणारा पांचभौतिक अग्नी चांगला असेल आणि तुमच्या धातूंमध्ये म्हणजे मेदामध्ये असणारा मेदाग्नी चांगला असेल तर तुमचं वजन वाढत नाही, असा आयुर्वेद निर्विवादपणे सांगतो. परंतु त्याच्याच आधी आयुर्वेद हे पण सांगतं की आहार कसा असावा तर षड्रसात्मक नित्यम सर्व रसाभ्यासा. सर्व रसात्मक म्हणजे काय? सगळ्या चवी खायच्या. मधुर आहे म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. ह्या 6 चवी तुमच्या जेवणात नेहमी असतील तर तुम्हाला आरोग्याचा लाभ होतो आणि दीर्घकाळ तुमचं आरोग्य टिकून राहतं. मग आरोग्यामध्ये आलं वजन न वाढणं, तुमचं वजन चांगलं राहणं, व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहणं, मधुमेह न होणं, हृदयाचे आजार न होणं. हे सगळं कधी होऊ शकतं तर तुम्ही व्यवस्थित 6ही चवी व्यवस्थित जर खात असाल तर, प्रमाणात खात असाल तर. नुसतंच गोड खाताय, नुसतंच आंबट खाताय, चालणार नाही. त्याच्यामुळे कधी लक्षात ठेवा, नेहमी सगळ्या चवीचं जेवण, सगळ्या चवी असणारं जेवण सेवन करायचं आणि नंतर त्याच्यानंतर हे अग्नी येतात. मग काय, जठराग्नी असतो त्याच्यामध्ये तुमचं जेवण व्यवस्थित पचलं गेलं पाहिजे आणि पचल्यानंतर जो आहारच निर्माण होतो तो चांगल्या पद्धतीचा, चांगल्या क्वालिटीचा निर्माण झाला पाहिजे. आहार जातो कुठे तर लिव्हरमध्ये. तर लिव्हरमध्ये काय आहेत तर पांचभौतिक अग्नी, जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मेटाबॉलिझम असं म्हणतो. फॅट मेटाबॉलिझम आहे, प्रोटीन मेटाबॉलिझम आहे, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम आहे. हे सगळे मेटाबॉलिझम नीट करण्याचं काम हे लिव्हरमधले पांचभौतिक अग्नी करत असतात, म्हणजे पंचमहाभूतांचे अग्नी. आणि हा आहारच जेव्हा लिव्हरमध्ये जातो तेव्हा पांचभौतिक अग्नींची त्याच्यावर प्रक्रिया होते आणि छान चांगला रस तयार होतो, जो तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये, रसामध्ये जातो, रक्तामध्ये जातो, मांसामध्ये जातो, मेदामध्ये जातो, अस्थिमज्जेमध्ये जातो आणि शुक्रामध्ये जातो. आणि तिथे गेल्यानंतर त्या त्या धातूंमध्ये पण अग्नी असतात आणि त्या अग्नीची प्रक्रिया त्या रसावर होते आणि नंतर जे प्युअर फॉर्ममध्ये रस तयार होतो, रक्त तयार होतं, मांस तयार होतं, मेद तयार होतो. परंतु यदा कदाचित तुमचा जठराग्नी चांगला नसेल, तुमचा लिव्हरचा अग्नी, पांचभौतिक अग्नी बिघडला असेल, तुमचा धात्वाग्नी बिघडला असेल, मेदाग्नी बिघडला असेल तर तुमचं वजन मग वाढायला लागतं. मग त्यासाठी कधी लक्षात ठेवायचं, हे अग्नी चांगले असले पाहिजेत. जठराग्नी, मस्त भूक लागली पाहिजे आणि भुकेच्या 2 घास आपण कमी पण खाल्लं पाहिजे, जेणेकरून आपलं जेवण चांगलं पचेल. नित्यम सर्व म्हणजे 6 रसांचं जेवण आपण घेतलं पाहिजे आणि ते चांगलं पचलं की लिव्हरमधलं जे अग्नीचं कार्य आहे ते पण चांगलं असलं पाहिजे. ते चांगलं असेल मग मेदाग्नीचं कार्य चांगलं असलं पाहिजे आणि मेदाग्नीचं चांगलं कार्य असेल तर तुमचा अतिरिक्त असलेला मेद हळूहळू झडायला लागतो. त्यासाठी या अग्नींवर काम करणारी चिकित्सा आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची सांगितलेली आहे. मग त्याच्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण ज्या गोष्टी आपण करतोय आत्ताच्या काळामध्ये त्या गोष्टी, कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते आधी समजून घेऊयात. ते म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल सोडायची. थोडं काम पण केलं पाहिजे, थोडा व्यायाम पण केला पाहिजे आणि व्यायाम केल्याने, योगा केल्याने, सूर्यनमस्कार घातल्याने नक्कीच खूप छान फायदा होतो बघा. तो कसा तर एक रिसर्च आला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जाडी कमी करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कुठला असेल तर पहिला म्हणजे आयुर्वेदाचा, दुसरा म्हणजे योगाचा आणि सूर्यनमस्कारांचा आणि तिसरा म्हणजे तुमचा स्ट्रेस फॅक्टर आणि मानसिक तणाव हा कमी झाला पाहिजे. आता पहिली गोष्ट बघू की आपला आहार कसा असावा. जास्तीत जास्त मसाल्याचे पदार्थ जसं आलं आहे, दालचिनी आहे, वेलची आहे, काळी मिरी आहे, या गोष्टींचं सेवन आपल्या जेवणामध्ये नेहमी आपण ठेवलं पाहिजे. परंतु तत्पूर्वी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची पित्त प्रकृती नाही. त्याच्यानंतर हळदीचं सेवन हे नियमित केलं गेलं पाहिजे आपल्या आहारामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेवन करताना हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की बाहेरचं अन्न, जंक फूड, फास्ट फूड, नंतर इटालियन, मेक्सिकन, काय काय जे काही फूड आहे बाहेरचं आणि चायनीज,
हे सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज वाढवत असतात, तुमच्या शरीराचं पोषण नाही करत. त्याच्यामुळे कॅलरीज न वाढवणारं आणि तुमच्या शरीराचं पोषण करवणारं असं अन्न तुम्ही सेवन केलं पाहिजे, तर तुमचा मेद वाढणार नाही आहे. मग त्यासाठी करायचं काय? तर त्यासाठी बाहेरचं अन्न सोडायचं, घरामध्ये जे सांगितलं तेच खायचं. त्याच्यामुळे तुमचं वजन हळूहळू कमी व्हायला लागेल. हा सगळा बॅलन्स सांभाळला गेला पाहिजे. कॅलरीज किती जातात आपल्या शरीरामध्ये आणि कॅलरीज आपण कन्झ्युम किती करतोय हा भाग आहेच, परंतु त्याबरोबर आपण जो खातोय तो आहार कसा आहे. त्याच्यामुळे आता हे मॉडर्नच्या सायन्सनुसार झालं, आधुनिक शास्त्रानुसार झालं, की आपण जे खातोय त्याच्यामुळे कॅलरीज किती वाढतात. परंतु ते अन्न पचतंय का आणि पचलं तर त्याचं कन्व्हर्जन व्यवस्थित होतं आहे का. जाठराग्नी कन्व्हर्ट करतो आहार रसामध्ये, तो उत्तम तयार झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर लिव्हर, पांचभौतिक अग्नीमुळे ज्या लिव्हरमध्ये आहे तो पांचभौतिक अग्नीमुळे जो परत नंतर रस तयार होतो तो पण क्वालिटीचा तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी हे अग्नी चांगले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मेदाग्नी, हे अग्नी चांगले पाहिजेत, तरच उत्तम प्रतीचे रस तयार होतील आणि तुमचे धातू चांगले तयार होतील. त्याच्यासाठी आपली भूक चांगली राखली पाहिजे आणि आहार पण तसा घेतला गेला पाहिजे. नंतरची गोष्ट अशी की आहाराचे पण काही नियम आहेत. एकतर सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणं हे मेद जडण्यासाठी फार आवश्यक असतं आणि जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास त्याच्यामुळे होत असेल तर ते पिऊ नका. नंतर लवकर जेवणं, म्हणजे साधारण 9-10च्या वेळेत चांगलं जेवण करायचं. एक वचन आलं आहे, श्लोक आला आहे, त्याच्यामध्ये असं सांगतात की सकाळी राजासारखं जेवावं, दुपारी कष्टकरी माणसासारखं जेवावं आणि संध्याकाळी भिकाऱ्यासारखं किंवा गरीब माणसासारखं जेवावं. याचा अर्थ असा आहे, सकाळी व्यवस्थित जेवून घ्यावं, सगळं व्यवस्थित जेवावं आणि दुपारी कष्टकरी माणसासारखं म्हणजे भाजी पोळी खूप झाला आणि संध्याकाळचं जेवण हे गरिबासारखं मिळालं तर मिळालं, नाही तर थोडं मिळालं तरी पुष्कळ आहे. हे असं का? तर सकाळचं जेवण पचवण्यासाठी आपला अख्खा दिवसभर असतो आणि आपण हालचाल करत असतो, त्यामुळे आपल्या पायांची हालचाल होते, पोटाची हालचाल होते, आमाशयाचं किंवा पोटाचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, चर्निंग व्यवस्थित होतं अन्नाचं नीट आणि अन्नाचं पचन नीट होतं. दुपारचं जेवण त्याला एवढा वेळ नसतो, आपल्याला काम पण करायचं असतं, थोडं अन्न घेतलं की झोप नको यायला, यासाठी अगदी माफक प्रमाणामध्ये अन्न पुरेसं असतं. संध्याकाळचं जेवण मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. जास्त जेवलं तर काय होतं, आजकाल सवय 3-3, 3:30 वाजेपर्यंत लोक हॉटेलमध्ये पडलेली असतात, खात असतात, काहीतरी पीत असतात, बरोबर आहे. पण त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये असणारा अग्नी बिघडत जातो. रात्री व्यवस्थित लवकर जेवून जर व्यवस्थित वेळेत झोपलं तर त्या कमी अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. आणि मी नेहमी म्हणत असतो, सगळ्यांना सांगत असतो की रात्री उशिरा घेतलेलं जेवण हे व्यवस्थित पचेलच असं नाही. त्याचा जास्तीत जास्त मळभागच निर्माण होतो आणि मळभाग निर्माण झाला की मेद जास्त वाढतो आणि मेद जास्त वाढला तर स्थूलता जास्त वाढते, वजन जास्त वाढतं. त्यामुळे कधी लक्षात ठेवा, रात्रीचं जेवण हे गरीब माणसासारखं असावं, दुपारचं जेवण कष्टकऱ्यासारखं आणि सकाळचं जेवण हे राजासारखं असावं. हे असं केलं तरी चांगला फायदा होतो आणि तुमच्या शरीरातला मेद हळूहळू कमी व्हायला लागतो. हे झालं आहाराविषयी. पण आहार घेतानाचा पण एक नियम आहे. आहार भराभर खाऊ नये, भराभर जेवण घेऊ नये. कसं बसं खाल्लं ते नीट व्यवस्थित चावून खावं. आणि असं पण सांगितलं आहे की खूप लांबलं आहे सगळं जेवण, जेवतोय आपला, कितीतरी वेळ जेवतच राहिला आहे, त्याच्यामुळे सुद्धा स्थूलता वाढू शकते. भराभर खाल्ल्याने सुद्धा स्थूलता वाढू शकते. जेवणाचा आनंद एका ठराविक वेळेमध्ये घेऊन जेवण करणं हे कधीही महत्त्वाचं असतं. ते केलं तर नक्कीच अन्नाचं पचन पण चांगलं होतं आणि पुढे धातूंचं पोषण पण चांगलं होतं. त्याच्यानंतर अन्न एक गरम असावं, पचायला हलकं असावं. तसं जर ते असेल तर नक्कीच जाठराग्नी चांगला राहतो आणि सगळे बाकीचे अग्नी पण चांगले राहतात आणि धातूंचं पोषण पण चांगलं होतं. नंतर आता आपण पाहूयात, हे आहाराबद्दल झालं, आता विहाराबद्दल पाहूयात. विहार म्हणजे सकाळी लवकर उठायला पाहिजे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्तो रक्षार्थम आयुष्य असं आयुर्वेदात दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठलात तर तुमचं आयुष्याचं रक्षण होतं. पण हल्ली ब्राह्ममुहूर्त म्हणजे अगदी सूर्योदयाच्या पूर्वी 1 मुहूर्त उठणं हे अतिशय अवघड आहे. त्यासाठी तुम्ही जे झोपता त्याच्यानंतर 7 तास लवकर झोपायचं, 10-10:30, त्याच्यानंतर 7 तासांनी उठायचं, म्हणजे साधारण 5-5:30ला उठणं हे कधीही महत्त्वाचं आहे. आणि शौचमार्जन वगैरे झाल्यानंतर व्यायाम करायला लागायचं, सूर्यनमस्कार घालायचे, जोर मारायचे, उठाबशा काढायच्या, योगा करायचं. या सगळ्यामुळे म्हणजे आणखी कार्डियाक करू शकता, जिमचे व्यायाम तुम्हाला हवे असतील तर करू शकता. म्हणजे असे कार्डियाक व्यायाम, ट्रेडमिलवर चालणं, या गोष्टी जर केल्या तर नक्कीच शरीरामधले कॅलरीज कन्झ्युम होतात, जाठराग्नी चांगला होतो, पांचभौतिक अग्नी चांगला होतो आणि पचायची शक्ती पण चांगली होते, धातूंची निर्मिती चांगली होते. या सगळ्या गोष्टी करून पहा, नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. व्यायाम केल्यानंतर जेवायचं मी सांगितलंच होतं आणि नेहमी हालचाल करत राहायचं. एका जागेवर बसायचं आणि 7-7, 8-8 तास हलायचं नाही, असं अजिबात करायचं नाही. एका जागेवर बसून काम झालं की 10-15 मिनिटांनी थोडं उठून एक चक्कर मारून यायची. त्यामुळे आपल्या पोटाचं चलनवलन चांगलं राहतं आणि अन्न पण चांगलं पचतं. आता आपण पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण घरच्या घरी वापरू शकतो जेणेकरून मेद झडायला मदत होते.
तर पहिली गोष्ट म्हणजे त्रिफळा. त्रिफळा हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे, कधी लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी काय माहीत असतं, आपण त्रिफळा का घेतो, तर पोट साफ होण्यासाठी. पण खरं तर त्रिफळा नखशिखांत काम करणारं एक महत्त्वाचं औषध आहे. पहिली गोष्ट, त्रिफळा तुमच्या पोटातली भूक चांगली करतं. तुमच्या शरीरातल्या अन्नाला पचवण्याचं काम त्रिफळा फार छान करतं. म्हणजे जठराग्नीवर काम करणारं अतिशय उत्तम औषध कोणतं असेल तर हे त्रिफळा. त्याच्यानंतर लिव्हरमध्ये असणारे पांचभौतिक अग्नींवर काम करणारं त्रिफळा हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे. ते कसं, तर ह्या लिव्हरमधले जे काही मेटाबॉलिझम आहे, फॅट मेटाबॉलिझम, कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन मेटाबॉलिझम, ह्याला उत्तम करायचं काम हा त्रिफळा करतो. त्यांचं कार्य वाढवण्याचं काम, त्या अग्नींचं संदूषण करण्याचं काम हा त्रिफळा करत असतो. त्याच्यानंतर मेदाग्नीवर फार महत्त्वाचं काम या त्रिफळाचं आहे. खूप छानरित्या त्रिफळा हा मेदाग्नीवर काम करतो. त्यामुळे त्रिफळ्याचे चूर्ण हे आपण साधारण 7 ते 8 ग्रॅम सकाळी, दुपारी, रात्री गरम पाण्याबरोबर किंवा मध पाण्याबरोबर जर घेतलं तर त्याचा नक्कीच मेदावर फार छान परिणाम होतो. मेद हळूहळू कमी व्हायला लागतो. आता हे एवढ्या प्रमाणात चूर्ण घ्यायचं का, असा नेहमी प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो की मेदधातू आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात चूर्ण घेणार कसं. तर मी बऱ्याच जणांना हे सांगत असतो की जर आपल्याला डोंगर फोडायचा आहे तर गोळ्या मारून उपयोग आहे का, डोंगर फुटणार आहे का. त्यासाठी मस्त सुरंग लावावा लागेल, बॉम्ब फोडावा लागेल किंवा एखादी मिसाईल टाकावी लागेल तरच तो डोंगर फुटेल. तसंच हे मेदाचे डोंगर फोडण्यासाठी आपल्याला जेवढा मेद जास्त त्या प्रमाणात आपल्याला त्रिफळा वापरावा लागतो. कधी कधी 10-15 ग्रॅम पण त्रिफळा वापरावा लागतो. असं केल्याने मेदावर फार छान काम होतं आणि मेद कमी व्हायला लागतो. दुसरं महत्त्वाचं औषध कोणतं असेल तर मुस्ता. मुस्ता हे आयुर्वेदातलं फार महत्त्वाचं औषध आहे. तुम्ही शेतामध्ये बघितलं असेल, जेव्हा धान्य पेरतात तेव्हा आजूबाजूला गवत उगवत असतं की नाही, त्या गवताच्या मुळाशी गाठी येत असतात. त्या गाठी म्हणजे मुस्ता. ह्याच त्या गाठी. ह्या गाठी ज्या आहेत ना, त्या गाठींचं चूर्ण जर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा 4 ते 5 ग्रॅम या प्रमाणात गरम पाणी किंवा मध पाण्यावर घेतलं तर त्याचा परिणाम मेदावर फार छान होताना दिसतो आणि मेद कमी होताना दिसतो. तिसरं महत्त्वाचं औषध म्हणजे गुगूळ. गुगुळाला आयुर्वेदामध्ये कटुष्ण तिक्तम म्हटलेलं आहे. कटू म्हणजे कडू नाही तर तिखट असा त्याचा अर्थ होतो. उष्ण म्हणजे गरम आणि तिक्त म्हणजे कडू. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मेदाला झडवण्यासाठी, मेदाला खरडण्यासाठी फार उपयोगी असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी हा गुगूळ वापरायला सांगितलेला आहे. त्यामुळे हा गुगूळ जर वापरला तर नक्कीच चांगला फायदा होतो. या गुगुळाचं प्रमाण 3 ते 4 ग्रॅम दिवसातून 3 ते 4 वेळा गरम पाण्यावर किंवा मध पाण्याबरोबर सेवन केलं तर त्याचा नक्की चांगला फायदा होतो. हा गुगूळ मेदाला खरवडून काढतो अक्षरशः. परंतु हेही लक्षात ठेवा, जर पित्त प्रकृतीचा माणूस असेल, पित्ताचा त्रास असेल, रक्ताचा त्रास असेल, रक्तपित्त प्रकृती असेल तर त्याचा गुगुळाचा वापर हा कमी करावा. नंतरचं सर्वात महत्त्वाचं मेदावर काम करणारं औषध आहे हळद. हळदीचा साधारण 4 ते 5 ग्रॅमचा 1-1 चमचा या हिशोबाने दिवसातून 2-3 वेळा मध पाणी किंवा गरम पाणी किंवा लिंबू मध पाण्यावर घेतला तर त्याचा परिणाम मेदाग्नीवर होतो. याबरोबर आवळ्याचं चूर्ण आहे, नंतर हिरड्याचं चूर्ण आहे. ही सगळी चूर्ण वेगवेगळी घेतली तरी खूप छान फायदा होतो. मागे एक व्हिडिओ बनवला होता मी मेथ्यावर. मेथ्या पण मेदावर फार सुंदर काम करतो. त्यासाठी काय करायचं तर 1 ग्लास गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात 7 ते 8 ग्रॅम मेथ्या भिजवायचा आणि तो झाकून ठेवायचा आणि सकाळी गाळून हेच पाणी प्यायचं. असं दिवसातून 2 वेळा करायचं. म्हणजे संध्याकाळी जर प्यायचं असेल तर सकाळी मेथ्या भिजवायचा किंवा याबरोबरच आपण मेथ्याचं चूर्णही खाऊ शकतो. 5 ते 6 ग्रॅम मेथ्याचं चूर्ण दिवसातून 2-3 वेळा जर गरम पाण्यावर घेतलं किंवा मधाबरोबर घेतलं तरी मेद झडायला खूप छान उपयोग होतो. हे सगळे उपाय जे आहेत ते अनुभूत आहेत. ते केल्याने नक्की चांगला फायदा होतो. हे उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आणि वजन कमी व्हायला त्याचा खूप छान उपयोग होईल. एक गोष्ट कधी लक्षात ठेवण्यासारखी आहे की मेद कमी करण्यासाठी 4 गोष्टी आयुर्वेदाने महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आहार. मी जे आहाराचं वर्णन केलं त्याप्रमाणे आहार ठेवा. नंतरची गोष्ट आहे विहार. तुम्ही व्यायाम करताय का, तुम्ही चालताय का, तुम्ही कार्डियाक करताय का, तुम्ही सूर्यनमस्कार घालताय का, यावर तुमचं वजन कमी होणं न होणं हे अवलंबून आहे. तिसरी गोष्ट आहे औषधं. मी आत्ता ही जी काही औषधं सांगितली आहेत त्यांचा उपयोग करा, मेद झडायला फार छान उपयोग होईल. आणि चौथी गोष्ट आहे पंचकर्म, ज्याच्यामुळे तुमचं शरीर हे मलरहित होतं, दोषरहित होतं आणि डिटॉक्सिफाय होतं. त्यासाठी वमन आहे, विरेचन आहे, लेखन बस्ती आहे, उद्वर्तन आहे. या सगळ्या गोष्टी जर केल्या, या 4ही प्रकारच्या जर गोष्टी तुम्ही करत राहिलात तर तुमचं न कमी होणारं वजनही खूप छान कमी होतं. या सगळ्या गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. तुमचं वजन छान कमी होईल. करून बघा, अनुभव घ्या आणि मला नक्की सांगा. परंतु ही गोष्ट सातत्याने केली गेली पाहिजे तरच वजन कमी होईल. या सगळ्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे. कंटाळायचं नाही, करत राहायचं, तरच याचा फायदा होईल आणि तुम्हाला बाकीचे आजारही होणार नाहीत आणि तुम्ही स्वस्थ राहाल. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन.
तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.